तुमची ओळख आहे? हा, कोण आहेत हे? माझे आई बाबा आहेत. तुझे आई बाबा? घरी आई पप्पा म्हणतेस का, मम्मी डॅडी का काय? आई आई बाबा. आई नाही, पप्पा मम्मा. मम्मा आणि बाबा. मला वाटतं विसरण्याची आवड तुमची कौटुंबिकच आहे. आज तू कुणाच्या टीम मध्ये आलीयस? मम्माच्या. अजिबात नाही, माझ्या. कुणाच्या टीम मध्ये आलीयस? तुझ्या. परफेक्ट. बरं, तुम्ही रोज बाहेर खायला जाता म्हणे? नाही. कधीतरी जाता म्हणे, बरोबर ना? कुणाला आवडतं बाहेर खायला जास्त, आईला का बाबाला? बाबाला. आईच्या नावावर बिल फाडत होता. अगं स्वयंपाक कोण छान करत, आई का बाबा? बाबा. थँक्स. नशीब. आता मला एक सांग, एक वेगळाच प्रश्न. तुझी आई आहे वकील, बाबा आहेत ऍक्टर, तुला काय व्हायचंय? वकील. ऍक्टर नाही व्हायचं? नाही, मला IAS ऑफिसर व्हायचं. IAS ऑफिसर व्हायचंय. आज तू इथे आलीस, आम्हाला फार छान वाटलं. अंशुमन सर, हा. मुलगी बापासाठी कायम खास, येस. तिच्याविषयी एका वाक्यात तुमची भावना? तिच्यामुळे माझं आयुष्य आहे आणि हे जग सुंदर असेल तर तिच्यामुळे आणि हिच्यामुळे. माझं तर सगळंच ती आहे. माझं विश्व ती आहे. वा. बरं चल, आज तुला ना इथे बनवा बनवी सेगमेंट मध्ये पदार्थ करायला सांगायचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, पदार्थ कुणी करावा अशी तुझी इच्छा आहे? बाबा. बाबा. Thank you. का ग बाबा का? कारण तू जेवण बनवतो, मला आवडतं त्याचं जेवण. बाबा स्वयंपाक करतात, तो तुला आवडतो? हा. आईने केलेला जास्त आवडतो का बाबाने केलेला? बाबाने केलेला खरं तर जास्त आवडतं. हो, पण काहीच प्रॉब्लेम नाही आणि ते करेक्ट आहे. कारण बाबाचं काय होतं, बाबा जेव्हा घरी असतो तेव्हा तो फार प्रेमाने ते सगळं बनवत असतो आणि त्याला फार आवड आहे बनवण्याची जेवण. थोडक्यात आजचा पदार्थ बाबांनी करावा हे तुझं ठरलेलं आहे. हो. आता पदार्थ कुठला करावा? बाबाला मी चॅलेंज देते, थालीपीठ कर. ओ बापरे, काय? थालीपीठ? नाही केलंय त्याने कधी थालीपीठ थाली. नाही केलंय मी कधी. मग करावं लागेल. हो, पण करावं लागेल म्हणजे? करावंच लागेल, लेकीने सांगितलंय. चॅलेंज आहे. पण अरे ठीक कसं आहे, तिने सांगितलं मी प्रयत्न करेन. हेल्प पण मला हेल्प वाटतं करू नवरात्र असल्यामुळे काही लोकांना उपवासही असतो, तर आपण उपवासाचं थालीपीठ करूया, चालेल का? शकतो. हा चालेल. हा, उपवास. चालेल ना? हा. पण का ग थालीपीठच का तुला खावंच वाटलं बाबाच्या हातचं? कारण मला बघायचं तो कसं बनवतो. अंशुमन सर, हा, सर. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला थालीपीठ करावं पण लागेल. खरंच करायचंय? खरंच करायचं सर, इथे टाइमपास काहीच होत नाही. आई. चला मग आपण एक काम करूया, उपवासाचं छान भाजणीचं थालीपीठ करूया. लागणारं साहित्य घेऊन या प्लीज. चला मग उपवासाचं भाजणीचं थालीपीठ आपण करूया आणि त्याच्याबरोबर आपल्याला चटणी सुद्धा लागेल. ओके. आणि थालीपीठ नुसतं कसं खाणार ना? हो. लागणारं साहित्य आम्हाला सांगा आता हे भाजणीचं पीठ आहे बरं. आणि हे मला वाटतं शेंगदाण्याचं कूट आहे हा. आणि हे कोथिंबीर, तूप. वा, कमीत कमी साहित्यामध्ये उत्तम उत्तम हा. पदार्थ. आता थालीपीठ म्हणजे जसं पदार्थ एकदम नाव सोपं आहे तेवढं थालीपीठ पण सोपं आहे. बरोबर आहे. असं मला आणि बाबा नंतर तुला कळेल. म्हणजे का अवघड आहे? डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट आहे. कधी बनवलं नाही. हा, ते इतकं कॉन्फिडन्सने बोलते. बाबांनी कधी ते केलेलं नाहीये म्हणून तिला खात्री आहे की ते फसेल असं तिला वाटतंय. आता काय करूया सर पहिल्यांदा? त्याच्यामध्ये आपण एक 3 चमचे तरी टाकू साधारण. हम्म. कारण आणि हे मिक्स करूया व्यवस्थित जरा. ए काय ग, हे कशाने झालं? चॉकलेट खाल्ल्याने? हो, हो, खूप चॉकलेट. पण ते सगळ्यांना हेच बघायचं असतं. मला वाटतं थोडं पाणी टाकायला पाहिजे आपण. हो.